तुम्ही तुमच्या शेतात दर्जेदार गांडूळ खत तयार करण्याचा विचार करत असाल तर हा कामाचा व्हिडिओ न चुकता आत्ताच सेव्ह करा। गांडूळ खतामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि पिकाची जोमदार वाढ होते। हे खत बनवताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी सांगते त्याआधी ॲग्रोटेक मराठीला फॉलो नक्कीच करा। गांडूळ खत तयार करण्यासाठी तुमचा प्रकल्प नेहमीच चांगल्या सावलीत आणि दमट हवेत ठिकाणी असावा। खत बनवताना शेणखत आणि शेतातील पिकाचे अवशेष किंवा झाडाच्या पालापाचोळा याचे प्रमाण 3:1 असे ठेवावे। मुख्य म्हणजे बेडमध्ये गांडुळे सोडण्यापूर्वी हे सर्व साहित्य किमान 20 दिवस आधी बाहेर कुजवून घ्यावे। खत तयार करताना बेडच्या किंवा खड्ड्याच्या तळाशी सुरुवातीला 15 ते 20 सेंटीमीटर बारीक केलेले वाळलेले पालापाचोळा टाकावा। या वाफेवर गांडुळे सोडण्याआधी 1 दिवस भरपूर पाणी मारून घ्यावे। त्यानंतर वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहून गांडुळांच्या वाफेवर दररोज थोडं पाणी मारत राहावे, जेणेकरून त्यात ओलावा टिकून राहील। तसेच उत्तम दर्जेदार वर्मी वॉश जमा करण्यासाठी गांडूळ बेडवर एक विशिष्ट जाळी ठेवावी आणि तिथे छोटा खड्डा करून वर्मी वॉश जमा करण्याचे नियोजन करावे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या शेतात गांडूळ खत तयार करतात का किंवा याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा। धन्यवाद।